नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राचा कणा असलेल्या बळीराजाला आर्थिक बळ देण्यासाठी राज्य सरकारने नमो शेतकरी योजना सुरू केली। शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या पीएम किसानच्या धर्तीवर ही योजना राबवली जात आहे। राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबासाठी ही सर्वात मोठी संजीवनी बुटी सुद्धा ठरलेली आहे। शेतकरी मित्रांनो, वर्षाकाठी शेतकऱ्यांना 6,000 रुपयांची अतिरिक्त मदत ही योजना देते। आता सर्व शेतकरी 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहे। जानेवारी 2026च्या सुरुवातीला या हप्त्याचे वितरण अपेक्षित असून त्याबाबतची तांत्रिक आणि प्रशासकीय तयारी आता अंतिम टप्प्यात आहे। शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये 8व्या हप्त्याची स्थिती, आवश्यक निकष आणि संभाव्य वितरणाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया। आता शेतकरी मित्रांनो, 8व्या हप्त्याचे वितरण कधी होणार आणि कसे होणार ते बघूया। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपत आलेली आहे। शासकीय वर्तुळातून मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबरच्या अखेरमध्ये हा हप्ता मिळण्याची शक्यता होती, पण आता शेतकरी मित्रांनो, हा हप्ता 10 जानेवारी 2026 पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे थेट जमा होणार आहे। आता वितरणासाठी विलंब का होतो शेतकरी मित्रांनो, तर नोंदणीची फेरपडताळणी म्हणजे शेतकरी मित्रांनो, अनेक अपात्र लाभार्थी या योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले। त्यानंतर सरकारने याद्या परत चेक केल्या। शेतकरी मित्रांनो, आता ई-केवायसी ची पूर्तता, लाखो शेतकऱ्यांची अद्याप ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण नसल्याने या हप्त्याला वेळ होत आहे। आता तांत्रिक बघूया कारणे काय होती। ते केंद्र आणि राज्य सरकारच्या डेटाबेसवर एकत्रीकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे, जेणेकरून एकाच वेळी दोन्ही योजनांचे पैसे शेतकऱ्यांना मिळू शकतात। शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, थेट लाभ हा डीबीटीद्वारे कसा होणार, तर शेतकरी मित्रांनो, या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे पूर्वी सरकार योजनेचा लाभ मिळवण्यासाठी मध्यस्थानावर अवलंबून राहत असायचे, परंतु आता डायरेक्ट डीबीटीद्वारे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात। याने काय होते शेतकरी मित्रांनो, भ्रष्टाचार होत नाही आणि थेट रक्कम जे 2,000 रुपयांची आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होते। आता शेतकरी मित्रांनो, ही प्रणाली अत्यंत सुरक्षित असून आधार कार्डची लिंक असलेल्या बँक खात्यातच पैसे जमा होतात। म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुमचे आधार कार्ड हे बँकेसोबत लिंक असणे फार गरजेचे आहे, तेव्हाच तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार। आणि शेतकरी मित्रांनो, येत्या 8, 9, 10 किंवा 11, 12, 13 या 3 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरीचा 8वा हप्ता येणार आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।